ऐका आणि लक्ष असू द्या. सादर होत आहे कारणाचा दिवा अर्थात मांगोबा रायाची कथा. सादर करते मनोज भडकवाड सुर्डीकर आणि पार्टी. तर मग ऐकूया. गिरीधरा गातो मांगोबा रायाची कथा. चुकी माफी मान्य करा, चुकी माफी मान्य करा. पामराला चुकी माफी मान्य करा, चुकी माफी मान्य करा. पामराला चुकी माफी मान्य करा. या ठिकाणी कथेला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या कथा रसिक श्रोत्यांनी मायबापांनी ऐकल्या. आताची ही कथा मात्र वेगळी आहे, अंगावर शहारे आणणारी आहे. तर मग ऐकूया. शिनामाईच्या तीरावर रुद्रेश्वर नामक नगर, रुद्रेश्वर महादेवाचे मंदिर, पिंडीवर दुधाची धार. ऐका कथेचा विस्तार सज्जन हो, ऐका कथेचा विस्तार, ऐका कथेचा विस्तार सज्जन हो, ऐका कथेचा विस्तार. शिनामाईच्या पवित्र तीरावर रुद्रेश्वर नामक नगर आहे, म्हणजे आजचे रिधुरे. त्या ठिकाणी रुद्रेश्वराचं मंदिर आहे. पिंडीवर सतत दुधाची धार. आणि या ठिकाणी या पवित्र पावन ठिकाणी ही कथा घडलेली आहे. ती कशी आपण ऐकूया. रुद्रेश्वर गावाला पावन मांग वाड्याला, गोंदाजी मांग राही वस्तीला, पुतळाबाई पत्नी जोडीला. संसाराचा गाडा ओढीला, दोघांनी संसाराचा गाडा ओढीला, संसाराचा गाडा ओढीला, दोघांनी संसाराचा गाडा ओढीला. त्या रिधुरे गावामध्ये पावनमांग वाड्यामध्ये गोंदाजी नामक एक मातंग वीर त्या ठिकाणी राहत होता. पत्नीचं नाव आहे पुतळाबाई. आणि दोघांनी सुखात संसार केला. अन्नाची कमतरता होती, परंतु विचार दोघाचा एक होता. आणि पुढे काय झालं आपण ऐकूया. जाण झाली दोघाला, दिवस गेले पुतळाबाईला, आनंद झाला गोंदाजी बाबाला, माय प्रसवली अशा वेळेला. मुलगा झाला पुतळाबाईला, लकोजी ठेवलंय नावाला. मुलगा झाला पुतळाबाईला, लखोजी ठेवलंय नावाला. ही पुतळाबाई एक महापतिव्रता होती. या दोघाला आनंद झाला. कारण का ती म्हणाली, अहो ऐकलं का, मी आई होणार आहे, तुम्ही बाबा होणार आहे असं म्हणताच खूप खूप आनंद झाला. आणि पुतळाबाईला मुलगा झाला. त्याचं नाव लकोजी असं ठेवलं. पुढं काय होतंय आपण ऐकूया. बालपण गेलं खेळ खेळता, आला तरुण वयात, लग्न तयाचे जुळून आले मांडवदारात. मांडवदारात लग्नाचा, मांडवदारात, मांडवदारात लग्नाचा, मांडवदारात. केळीच्या कमळाप्रमाणे बाळाची वाढ होत आहे. आणि मोठा झाल्याच्या नंतर त्याचं लग्न जुळून आलं. आणि लकोजीचं लग्न झालेलं आहे. त्यानंतर पुढं काय होतंय आपण ऐकूया. दुसऱ्यांदा पोटोशी आई पुतळाबाई,
आनंदाला पारवार नाही, काय सांगू तिची नवलाई, जात्यावरती ओवी गाई, जात्यावरती ओवी गाई, माऊली जात्यावरती ओवी गाई, जात्यावरती ओवी गाई, माऊली जात्यावरती ओवी गाई. गोंदोजी बाबाची पत्नी पुतळाबाई ही दुसऱ्यांदा पोटोशी होती. आनंदाला पारावार उरलेला नाही. तिला प्रचंड आनंद झाला. जनहिताचं काहीतरी करावं, गावाचं कल्याण करावं, अशा काही गोष्टी मनामध्ये येत होत्या आणि तशा प्रकारचं डोहाळं लागलं आणि जात्यावरती ओवी गाऊ लागली. ती कशी, पुढील प्रकरणात आपण ऐकूया. अमृताचा घाम उतरला पुतळाबाईच्या तोंडावर, जन्माशी आले गुणाजी वीर, पोलादी शरीर, दांडपट्टा खेळणार गुणाजी, दांडपट्टा खेळणार, चालवी तो तलवार गुणाजी, दांडपट्टा खेळणार. अमृताचा घाम पुतळाबाईच्या तोंडावर उतरला आणि 9 मास पूर्ण झाल्याच्या नंतर एक सुंदर बालक जन्माला आलं. गुणाजी असं बालकाचं नाव ठेवलेलं आहे आणि पोलादी शरीर, धिप्पाडच्या धिप्पाड गडी झालेला आहे. अशा प्रकारे पुढं काय होतंय आपण ऐकूया. युद्ध कलेत निपुण फार, दांडपट्टा खेळणार, दंड पिळदार छाती भरदार, आकडा मिशीचा ओठावर, चालवी तो तलवार भालानी, चालवी तो तलवार, गोपन फिरवी गरगर ग बाई बाई, गोपन फिरवी गरगर. युद्ध कलेत निपुण होता. दांडपट्टा खेळावा, कुस्ती खेळावी, तलवार चालवावी, भाला चालवावा, दंड पिळदार, छाती भरदार आणि मिशीचा आकडा ओठावर शोभत होता. असा हा गुणाजी तरुण वयात आलेला आहे. पुढे काय होतंय आपण ऐकूया. घोंगडी खांद्यावरी हाती घोंगराची काठी, गुणाजी मराई तयार झाला गावाच्या सुखासाठी. महिमा तयाची मोठी, महिमा तयाची मोठी, महिमा तयाची मोठी, देवाची महिमा तयाची मोठी, महिमा तयाची मोठी, गुणाजीची महिमा तयाची मोठी. गुणाजीचा रुबाब असा होता. घोंगडी खांद्यावर, हातात घोंगराची काठी आणि गावाच्या सुखासाठी गडी मरायला तयार झाला. केवढी मोठी महिमा म्हणावी लागेल. अशा अवस्थेत पुढे काय झालं आपण ऐकूया. सवंगड्याशी खेळ खेळून घरी येतसे चालून, हाक मारी आईला दुतवाई दे म्हणून, पुतळाबाई वाढीती भोजन. भावजई पाहती लांबून लांबून, भावजई पाहती लांबून, पाहती डोळे वटारून, भावजई पाहती लांबून. सवंगड्याशी खेळ खेळून भूक लागली की घरी यायचं आणि आईला म्हणायचं, आई दुतवायला आहे का काही. तेव्हा पुतळाबाई जेवण वाढत असे, जी काय घरात असेल ते. कारण का, मांकीवरती सर्व चलत होतं. त्या काळामध्ये अन्न पाणी जास्त नव्हतं. कसं तरी भागावं लागे आणि भाऊजाई डोळं वटारून बघू लागली. पुढं काय होतंय आपण ऐकूया. भाऊजाई बोलत ती टोचून, जणू काय आला कारणाचा दिवा घेऊन, अन्न भक्षतो बकासूर जान, जसं काय माग लागलं धावन, लागल धावन, तयाच्या माग लागल धावन, लागल धावन,
तयाच्या मागे लागल धावन. गुणाजी बाळाला भाऊजाई टोचून बोलली, जणू का कारणाचा दिवा घेऊन आलाय आणि बकासुरासारखा अन्न भक्षित आहे, जणू का महाग धावणं लागले, अशी ती बोलली. बोल मनाला लागला आणि पुढं काय झालं आपण ऐकूया. आई लेकराला जेवण वाडी, तिकुंड आली लोखोजी गुणाजीची जोडी. ठिप्पाड होता गडी, 5 भाकरीचा मुडदा पाडी. भाकरीचा मुडदा पाडी, 5 भाकरीचा मुडदा पाडी. भाकरीचा मुडदा पाडी, 5 भाकरीचा मुडदा पाडी. त्या ठिकाणी आई लेकराला जेवण वाढत होती आणि लखोजी आणि गुणाजी ही जोडी धिप्पाडच्या धिप्पाड पोरं होती. एका बसनीला 5 भाकरीचा मुडदा पाडत होती आणि मग भाऊजाईला ते काय बघवत नसे, वाईट वाटत असे आणि ती काय बोलते आपण ऐकूया. बकासुरावानी लागलाय हादडायला, जणू का कारणाचा दिवा घेऊन आला. धावून माग लागल्या गत, कावरा बावरा झाला. बोल मनाला लागला, भाऊजाईचा बोल मनाला लागला. बोल मनाला लागला, भाऊजाईचा बोल मनाला लागला. काय द्वाडा म्हणली, बकासुरावानी अन्न हादडाय लागलाय, जणू का कारणाचा दिवा घेऊन आला. महाग धावणं लागल्यावानी अशी बोलली आणि ही बोल गुणाजीच्या मनाला लागला. झोप येईना, चैन पडेना आणि रात्री आई सोबत तो बोलत आहे. काय म्हणतो आहे आपण ऐकूया. दिवस गेला अंधार पडला, बोलतो आपल्या आईला. कारणाचा दिवा काय असतो सांगून दे ग मला. बोलतो आईला आपल्या, बोलतो आईला. बोलतो आईला आपल्या पुतळाबाईला. भाऊजाईचा बोल मनाला लागला. दिवसभर करमला नाही. दिवस गेला, अंधार पडला आणि रात्री आईला बोलत आहे. आई, कारणाचा दिवा काय असतो ग? अरे काय करायचंय तुला बाळा, अशी आई म्हणत आहे. मग पुढे काय म्हणतो आपण ऐकूया. धावणं म्हणजे काय असतं द्यावं सांगून, उदास झालं माझं मन. गुणाजी बोलतो आईला पोट तिडकीन. बोलतो हात जोडून आईला, बोलतो हात जोडून. बोलतो हात जोडून आईला, बोलतो हात जोडून. हे आहे, अगं धावणं म्हणजे काय असतं तेवढं मला सांगून दे. माझं मन उदास झालंय. आणि गुणाजी आईला पोट तिडकीनं हात जोडून बोलत आहे. आई, काय मनाला शब्द लावून घेतलायस? झोप गुमान, अशी आई बोलत आहे. पुढं काय होतंय आपण ऐकूया. आई बोलती शिर मांडीवर घेऊन, काय बसलाय शब्द धरून. झोप बाळा गप गुमान, फुल टाकावे काढून. टाकावे काढून कुळते, टाकावे काढून. टाकावे काढून कुळ डोक्यातलं, टाकावे काढून. आईनं गुणाजीचं शिर मांडीवर घेतलं आणि बोलू लागली, बाळा काय शब्द धरून बसलायस? झोप गप गुमान, डोक्यातलं खूळ काढून टाक. या गोष्टी बऱ्या नाहीत, काय करायचंय तुला? अशी म्हणत ती झोपी गेली. पण तो झोपला नाही. पुढं काय होतंय आपण ऐकूया.
झोप नाही रात्रभर, सकाळी उठला लवकर, सकाळी गाठीला पार, भेटला जीवाचा मैतर. जीवाचा मैतर कुणाजीला, जीवाचा मैतर, जीवाचा मैतर कुणाजीला, जीवाचा मैतर. रात्रभर डोळ्याला झोप लागली नाही. पहाटे लवकर उठून आंघोळ करून पारावर गेला आणि तिथे जीवाचा मैतर भेटला आणि तो त्याला विचारू लागला. पुढे काय होतंय आपण ऐकूया. गुणाजी सांगे सुका न्हाव्याला मनाची व्यथा, कारणाच्या दिव्याची तुला ठावक हाय का कथा. ठावक हाय का कथा, गड्या तुला ठावक हाय का कथा. ठावक हाय का कथा, मैतरा ठावक हाय का कथा. सुका न्हाव्याला गुणाजी बोलू लागला. आपल्या मनातली व्यथा सांगू लागला. कारणाच्या दिव्याची तुला कथा ठाऊक आहे का. त्यावेळेला तो काय म्हणाला, अरे बाबा मला काय ठावा आहे, पण एक माणूस आपल्याकडे आहे, त्याच्याकडे मी तुला पाठवतो. तो काय म्हणाला आपण ऐकूया. धावण्याची कथा मला नाही ठाव, तू साहेबराव सुताराकडे जाव, तुझं गारण त्याला सांगाव, शुद्ध त्याचा भाव. सांगल नवलाव तुला त्यो, सांगल नवलाव, सांगल नवलाव तुला त्यो, सांगल नवलाव. मला काय माहित नाही बाबा, पण साहेबराव सुतार ज्ञानी माणूस आहे, तू त्याच्याकडे जा, तो तुला सांगेल. शुद्ध भक्तिभाव त्याच्या मनात आहे आणि तुझाही हेतू चांगला आहे, पण थोडा दुःखदायी आहे, त्यामुळे तू त्याच्याकडे जा. आणि देव त्याच्याकडे गेले आणि मग काय होतंय आपण ऐकूया. देव साहेबराव सुताराजवळ गेला, हात जोडून नम्र बोलला, कारणाच्या दिव्याची कथा सांगावी रे मला. दाडून लाविला देवाला, दाडून लाविला, दाडून लाविला देवाला, दाडून लाविला. साहेबराव सुताराजवळ गुणाजी गेले आणि विचारलं, कारणाच्या दिव्याची कथा माहीत असेल तर सांग, काय तुला करायचं आहे. म्हणून त्या सुतारानं खिदाडून लावलं आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया. कारणाच्या दिव्याचा ध्यास लागला, जेवण गोड लागना गुणाजीला, धावणं कशाला म्हणत्यात कुणी सांगल का मला. झोप येईना डोळ्याला, डोळ्याला झोप येईना डोळ्याला, झोप येईना डोळ्याला, डोळ्याला झोप येईना डोळ्याला. कारणाच्या दिव्याचा ध्यास लागला, धावणं कशाला म्हणतात ते कळनासं झालं. अनेक लोकांपाशी सगळ्या गावात विचारणा केली असता कुणीही सांगेना, डोळ्याला झोप येईना आणि कावरा बावरा फिरत असे. आणि पुढं काय झालं आपण ऐकूया. गोंदाजी बोले पुतळाबाईला, मी जातो कुर्डुवाडीच्या बाजारला, भंडारवाटी देतो तात्याजीला, बोलावितो गुणाजीच्या कारणाला, गुणाजीच्या कारणाला, बोलावितो गुणाजीच्या कारणाला, गुणाजीच्या कारणाला, बोलावितो गुणाजीच्या कारणाला. त्यावेळेला गोंदाजी बाबा म्हणाले, पुतळाबाई मी जातो कुर्डुवाडीच्या बाजारला आणि त्या ठिकाणी तात्याजी पोतराजाला भंडारवाटी देऊन येतो आणि आपल्या गुणाजीचं कारण करायचं आहे.
कारण हा शब्द गुणाजीच्या कानावर पडला आणि काहीतरी दिलासा लागला. आता काहीतरी आपल्याला मार्ग मिळणार. पुढं काय होतंय आपण ऐकूया. 7 दिवसाचं इरड बसलं पहिला मान मारुतीला, हळद लागली रुद्रेश्वराला मरी आणि लक्ष्मीला. गावाला येडा घातीला जळगबाई काढीला सिनामाईला. गावाला येडा घातीला सुवासिनी जळ काढला सिनामाईला. 7 दिवसाचं इरड बसलं. दुपारती झाली. गावात हलगी वाजू लागली. 12 बोलुत्याची घरं मागून आणली आणि मारुतीला पहिला मान दिला. रुद्रेश्वराला हळद लागली, मर्याई लक्ष्मीला हळद लागली. गाव येडा झाला. सुवासिनींची मिरवणूक झाली आणि शिनामाईला जळ काढला. तिथं काय होतंय आपण ऐकूया. 7 आश्रम सोबा पूजीला नटविले सुवासिनीला, फुलाचा मंडवळा डोईला आनंद झाला गुणाजीला. तात्याजी कान फुकायला लागले गुरुजी कान फुकायला. तात्याजी कान फुकायला लागले गुरुजी कान फुकायला. आई लखाबाईला जळाला नेण्याच्या नंतर 7 आसराला त्या ठिकाणी मान दिला. मसोबा पुजला, ताटवा पुजला आणि बडान पुजून सुवासिनीला नटवलं आणि फुलाचं मंडवळं डोईलाय. आणि संध्याकाळी काणी श्रावणीचा कार्यक्रम सुरू आहे. तात्याजी कान फुकाय लागले. पुढं काय होतंय आपण ऐकूया. गुरुने दिले 5 मंत्र, शुद्ध झाले गुणाजीचे अंतर. 14 गाड्या विद्या शिकले, नाही अंत ना पार. नाही अंत ना पार तयाला, नाही अंत ना पार. नाही अंत ना पार तयाला, नाही अंत ना पार. गुरुनी त्या ठिकाणी 5 मंत्र दिले. अंतकरण शुद्ध झालं. 14 गाड्या विद्या शिकले. त्या विद्येला व त्या कलेला अंत ना पार असं कवी या ठिकाणी म्हणतात. पुढं काय होतंय आपण ऐकूया. कशी जागवायची मसन खाई, कशी पुजायची लखाबाई. मर्यानी वेताळ भूताळ आणि ती मेसाई. कारणाच्या दिव्याची कथा ही नवलाई. सांगावी नवलाई मला हो, सांगावी नवलाई. सांगावी नवलाई मला हो, सांगावी नवलाई. या ठिकाणी कशी मसनखाई जागवायची, कशी लखाबाई मर्याई पुजायची, वेताळ भोताळ आणि मेसाई कशी पुजायची, कारणाच्या दिव्याची आणि धावणं कशाला म्हणतात, भयावर विजय कसा मिळवायचा, ही तात्याजींनी गुणाजीला सांगितलं. आणि त्यावेळेला शिष्यानी प्रश्न केल्यावर गुरु सांगू लागले. पुढे ऐकूया. गुरु बोले शिष्या कारण, ऐकले करा देहाचे करुणिकान. जवा मर्याई जाती रुसून तवा, गाव करी करती कारण. करती कारण, गाव करी करती कारण. करती कारण, गाव करी करती कारण. गुरु तात्याजी बोलू लागले गुणाजीला, देहाचे कान करून ऐक. आता तू प्रश्न विचारू नये, पण विचारलास. जेव्हा मर्याई रुसून जाते तेव्हा गावकरी कारण करतात. मर्याईला खुश करण्यासाठी, रोगराई गावाच्या बाहेर घालवण्यासाठी, गावाला सुख आणि समृद्धी मिळण्यासाठी, वेळेवर पाऊस पडण्यासाठी हा विधी केला जातो. गुरु पुढे सांगू लागले. कारणात रेडा तोडून, डोक्यावरती दिवा लावून, त्याच्या अंगाची चरबी त्यात पाजळून करती रक्षण.
डोकीवरल्या दिव्याचं गावकरी करती रक्षण, डोकीवरल्या दिव्याचं पहिलवान करती रक्षण. कारणामध्ये रेडा तोडून डोक्यावर त्याच्या दिवा लावतात. त्याच्याच अंगाची चरबी त्यात पाजळून दिवा लावला जातो आणि त्या दिव्याचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण गावकरी, गावातली पहिलवान मंडळी हातामध्ये तलवार, काट्या, कुऱ्हाडी घेऊन उभे राहतात. कड करून त्यात जाणं मुश्किल असतं असे गुरु सांगू लागले. आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. गावावरी संकट येता जाण, दिवा नावा सूरवीरान, गावासाठी जीवाचं बलिदान, तवा माग लागत धावन, लागत धावन, तवा माग लागत धावन, लागत धावन, तवा माग लागत धावन. गावावर जेव्हा महामारीचं संकट येतं, मोठे मोठे गोळे उठतात, लोक मरतात, एक पुरुष तर दुसरं मरतय, त्यावेळेला दुसऱ्या गावचं दिव्याचं यश आपल्या गावाला आणण्यासाठी जीवाचं बलिदान द्यावं लागतं. आणि त्या दिव्याचे रक्षण करणारी मंडळी पाठीमागे लागते, त्याला धावणं म्हणतात असे गुरु शिष्याला सांगू लागले. आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. गाव पहारा देत सार, हाती घेऊन भाला तलवार, जर का घावला अर्ध्यावर, तिथंच तोडी त्यात शिर, उडती रक्ताची धार गुणाजी, उडती रक्ताची धार, उडती रक्ताची धार गुणाजी, उडती रक्ताची धार. आणि बाळा, सावधतेनं पाऊल उचलावं लागतं. सारा गाव पहारा देण्यासाठी असतो. हातात भाला तलवार घेऊन पैलवान गडी त्या ठिकाणी कड करून असतात. अर्ध्यावर जर सापडलं तर तिथंच शिर उडवलं जातं आणि त्यांचं यश त्याच ठिकाणी ठेवलं जातं. आणि काय होतंय पुढं ऐकूया. काट्या कुऱ्हाडी घेऊन लोक येते धावून, वाऱ्याच्या वेगाने दिवा घेऊन, यश गावाला देऊन, त्याला बोलती धावन, गड्या रे त्याला बोलती धावन, त्याला बोलती धावन, गड्या रे त्याला बोलती धावन. काट्या कुऱ्हाडी घेऊन लोक येतात. वाऱ्याच्या वेगानं दिवा घेऊन पळावं लागतं. 7 वड्याला 7 शिवाला दिवा दावून यश आपल्या गावाला घेऊन यावं लागतं. पाठीमागे लोक धावतात आणि त्याला धावणं म्हणतात. आणि तो विधी कसा गुरु शिष्याला सांगू लागले. 41 दिवस लकामाईची सेवा करून, नच कराव्या न ग्रहण, फक्त फळाचे सेवन, होईला झोपून, करावे नामस्मरण आईचे, करावे नामस्मरण, करावे नामस्मरण आईचे, करावे नामस्मरण. 41 दिवस आई लखाबाईची सेवा करावी. अन्न ग्रहण करू नये, फक्त फळे सेवन करावी, होईला झोपावं आणि नित्य नामस्मरण करावं. पुढे काय गुरुजी शिष्याला सांगू लागले. अंगावर पडू नये बाईची सावली, रक्ताचा टिळा लावून कपाळी, प्रसन्न करावी लखामाई सावळी, दिवा असावा जवळी, असावा जवळी, कणकीचा दिवा असावा जवळी, असावा जवळी, कणकीचा दिवा असावा जवळी. अंगावर स्त्रीची सावली पडू नये, बांगडी वाजू नये,
रक्ताचा टिळा कपाळी लावला पाहिजे आणि लखाबाई प्रसन्न करावी आणि कणकीचा दिवा जवळ घेऊन पुढं काय गुरु शिष्याला सांगतात. प्रसन्न करून घ्यावा मारुती वेताळ, स्वाती आसरा मर्याई लक्ष्मी मसोबा भूताळ, तडत लपत कार्य भाग साधून गाठावी वेळ, गाठावी वेळ अनमोल, गाठावी वेळ, गाठावी वेळ अनमोल, गाठावी वेळ. त्या ठिकाणी मारुती वेताळ प्रसन्न करून साती आसरा मर्याई लक्ष्मी मसोबा भूताळ सोबत घेऊन तडत लपत सावधगिरीनं ही वेळ गाठून कार्यभाग साधावा आणि पुढे काय करावे गुरु शिष्याला सांगू लागले. आपल्या जवळचा दिवा तिथे ठेवून, शिरावरचा दिवा जवळ घेऊन आणि तिथून पळ काढावा वाऱ्याच्या वेगान. यश हाती घेऊन इथलं यश हाती घेऊन, यश गावचं घेऊन निघाव, यश गावचं घेऊन. आपल्या जवळचा दिवा तिथे ठेवावा, तिथला दिवा जवळ घ्यावा, शिरावरचा दिवा जवळ घेऊन वाऱ्याच्या वेगानं धावत सुटावं. पाठीमागे कितीही कालवा झाला तरी मागे बघू नये आणि म्हणून पुढं काय आपण ऐकूया. हाना मारा कापा तोडा होईल बोलबाला, हुलकावून देऊन मरणाला, गाठावे आपल्या गावाला ऐसा गुरु बोलला. यश येईल तुझला लखामाई, यश देईल तुझला, यश येईल तुझला लखामाई, यश देईल तुझला. हाना मारा कापा तोडा असा बोलबाला होईल, मरणाला हुलकावण्या देत आपलं गाव गाठावं आणि असा जो करील त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. तुला नक्की यश येईल आणि लखाबाई मर्याई तुझं मनोरथ पूर्ण करतील. आशीर्वाद दिला आणि तातोबा निघून गेले. पुढं काय होतंय आपण ऐकूया. कारणाच्या दिव्याचा छंद लागला, आवर्षण पडलं पाऊस गेला, मर्याईचा गोळा उठू लागला, हाहाकार झाला. कमी नाही मुळे द्याला तिथे हो, कमी नाही मुळे द्याला, माणूस मरू लागला तो बाई बाई, कमी नाही मुळे द्याला. गुणाजीला कारणाच्या दिव्याचा छंद लागला, आवर्षण पडलं, पाऊस निघून गेला, मर्याईचा गोळा उठू लागला आणि लोक मरू लागलं, हाहाकार झाला. मुडद्यास मुडदा गणती नाही आणि त्यावेळेला असं का होतंय म्हणून लोक काय करावं म्हणून बघायला गेले. ती कसे आपण ऐकूया. गाव गेलं भटाकडं बघायला, भट सांगे लोकाला, गावचा पाटील ऐकू लागला, यशाना म्हणे गावाला. गाव सारा घाबरला तवा तिथे, गाव सारा घाबरला, पाटील घाबरला तवा तिथे, आवाज घाबरला. गाव गोळा झाला आणि भटाकडं बघायला गेले. भटानं त्यावेळेला सांगितलं, गावचा पाटील ऐकू लागला, आपल्या गावाला यश आणावं लागेल. यश म्हणताच गाव घाबरला. भट पुढे सांगू लागला, कसा ऐकूया. जर का मांग दिवा नायला गेला, 7 शिवा गाजवून आला, शिरवडवाव वेशच्या डांब्याला, उजवा हात भरून ठेवावा रांजणाला. पाटील घाबरला आवाजी, पाटील घाबरला, पाटील घाबरला
आबाजी पाटील घाबरला. जर का मांग दिवा आणायला गेला, 7 शिवा गाजवून आला, तर वेशीच्या डांब्यामध्ये त्याचं शिर उडवावं, उजवा हात रांजणात भरून ठेवावा असं म्हणताच पाटील घाबरला. म्हणले एक बलिदान जात असेल तर अशा यशाचा काय उपयोग आहे. तरी सुद्धा अख्खं गाव मसनवाटा होईल म्हणून निर्णय घेणं गरजेचं होतं. पण दिवा आणणार कोण प्रश्न पडला. आबाजी पाटलानं विचार केला, चिंता लागली मनाला, कोण जाईल दिवा नाहीला, सुखी करील गावाला. महत्व त्याच्या नावाला, नावाला महत्व त्याच्या नावाला, महत्व त्याच्या नावाला, नावाला महत्व त्याच्या नावाला. आबाजी पाटलाला चिंता वाटू लागली. गाव सुखी करण्यासाठी दिवा आणणारा असा वीर आहे कोण. त्याच्या नावाला महत्व येईल. गावभर बोबाट झाला आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. गावभर बोबाट झाला, पोटामध्ये गोळा उठला, कुणाजी पाटलाच्या वाड्यावर गेला, फुरमान घातीला. गरजून बोलला कुणाजी वीर, गरजून बोलला, गरजून बोलला कुणाजी वीर, गरजून बोलला. गावभर बोबाटा झाला, पोटामध्ये गोळे उठू लागले. कोण कारणाचा दिवा घेऊन येणार. कारणाचा दिवा आणायला गेलं, घावलं तर मध्ये मरणच आहे असं म्हणता गुणाजी पाटलाच्या वाड्यावर गेला, फरमान घातला आणि गरजून बोलला. काय बोलले देव आपण ऐकूया. गावासाठी जाऊ माझा प्राण, आबाजी पाटला लाल भरून, पाण्यानं भरलं नयन, शबासकी दिली पाटलान, शबासकी पाटलान दिली हो, शबासकी पाटलान, शबासकी पाटलान दिली हो, शबासकी पाटलान. गावासाठी माझा प्राण गेला तरी चालेल. आबाजी पाटलाचं अंतकरण भरून आलं, पाण्यानं डोळं भरलं आणि शबासकी दिली. वारे पठ्ठ्या वागा, गावाच्या सुखासाठी स्वतःचा प्राण द्यायला तयार झालास म्हणून पाटील पुढे बोलू लागले. काय हवं ते माग मला, बेल भंडार हाती धरलेला दिले वचनाला, माहिती लिहितो चोपडीला, लिहितो चोपडीला, माहिती लिहितो चोपडीला, लिहितो चोपडीला, गुन्हाची माहिती लिहितो चोपडीला. गावचा आबाजी पाटील गुणाजीला बोलू लागला. काय हवं ते माग मला, बेल भंडार हातात धरलेला आहे, वचन दिलं आणि ही सगळी माहिती गुणाजी चोपडीमध्ये लिहित आहे. आणि गुणाजींच्या मागण्या काय होत्या आपण ऐकूया. गुणाजी बोले पाटलाला, भरपूर अन्न मिळावं मागच्या पिढीला, वाड्यात शिर ठेवावं पूजेला, वाड्याच्या पाठीमागे जागा मिळावी धंडाला, जागा वे वचनाला दिलेल्या, जागा वे वचनाला, जागा वे वचनाला दिलेल्या, जागा वे वचनाला. आणि या ठिकाणी गुणाजी बोलू लागले. भरपूर अन्न पाठीमागच्या पिढीला मिळावं, वाड्यात शिर पूजेसाठी ठेवावं आणि वाड्याच्या पाठीमागील भागात धडाला जागा मिळावी आणि वचनाला जागा असं म्हणतास. पुढे काय म्हणतात आपण ऐकूया. पुढच्या पिढीला बेईमान होऊ नये, मांगा आधी जेवू नये,
खोट वचनाला लावू नये, नाव सज्जना ठेवू नये, सज्जना ठेवू नये, नाव सज्जनाला ठेवू नये, सज्जनाला ठेवू नये, नाव सज्जनाला ठेवू नये. पुढच्या पिढीला बैमान होऊ नये, मांगा आधी जीवू नये, खोट वचनाला लावू नये आणि सज्जनाला नावं ठेवू नये. अशा प्रकारे गुणाजी बोलत होते. पुढं काय म्हणतात आपण ऐकूया. मेलो तरी मागे शक्ती रूपान हाय, गावाभोवती पारा देईन ठाई ठाय. पुढच्या पिढीच्या वाटेला कोण जाय, त्याला सुख लागू देणार नाय, सुख लागू देणार नाय, तयाला सुख लागू देणार नाय, सुख लागू देणार नाय, तयाला सुख लागू देणार नाय. जरी मी मेलो तरी गावाच्या सुखासाठी मरत आहे, पण शक्ती रूपाने मी पाठीमागे राहीन, ठाई ठाई पहारा देईन. माझ्या पिढीच्या वाटाला कोण जाईल तर त्याला सुख लागू देणार नाही, असे गुणाजी बोलले. पुढे काय म्हणाले आपण ऐकूया. जमीन खसाय द्यावी मांगाला, बेईमान होऊ नका माझ्या पिढीला. दोष लागल कुळीला, जाशीला नरकाला. गुणाजी बोलला तवा तिथे, गुणाजी बोलला, गुणाजी बोलला तवा तिथे, गुणाजी बोलला. या ठिकाणी जमीन खसायला मातंग समाजाला द्यावी, बेईमान होऊ नका. जर बेईमान झाला तर तुमच्या पुढील पिढीला दोष लागेल आणि नरकाला जाल, असं गुणाजी बोलले. आणि पुढं काय झालं आपण ऐकूया. मसुदा लिहून ताम्रपत्रावर, तवग्रही एक पडू नये विसर. पुढील पिढीकडे एक असणार, असा झाला विचार. निघाला गुणाजी वीर, तवा तिथून निघाला गुणाजी वीर, निघाला गुणाजी वीर, तिथून निघाला गुणाजी वीर. आणि मसुदा ताम्रपत्रावर लिहून ठेवला. पाटलाच्या घरी एक असावं, विसर पडू नये म्हणून, आणि गुणाजीच्या पुढच्या पिढीकडे एक असावं, अशी 2 ताम्रपत्र त्या ठिकाणी केली. असा विचार झाला आणि गुणाजी यश आणण्यासाठी निघालेला आहे. पुढे काय होतंय ही कथा आपण ऐकूया. गुणाजी बोलला वचन, त्या मला पाटलिनीची साडी आणि पैंजन. यश येतो घेऊन आज शुक्रवार दिन. मनाच्या वेगान निघाला वाऱ्याच्या वेगान, मनाच्या वेगान निघाला वाऱ्याच्या वेगान. गुणाजी आबाजी पाटला सोबत बोलू लागले. पाटलिनीची साडी आणि पैंजण मला द्या. आज शुक्रवारचा दिवस आहे आणि मी आज नक्कीच यश घेऊन येतो, असं म्हणून मनाच्या वेगानं तिथून निघून चालले. ते गेले कुठं आपण ऐकूया. नालगावला होत कारण, मोठ्या वड्यात बसला लपून. मर्याईच्या देवळी जाऊन बनले पाटलीन. कारणा घरी चालून गुणाजी गेले तर चालून, गेले तर चालून. कारणा घरी गेले तर चालून. जवळच असणाऱ्या नदीच्या पलीकडे नालगाव मध्ये कारण होतं आणि त्या मोठ्या वड्यामध्ये लपून बसले आणि मर्याईच्या देवळात जाऊन तिला हात जोडले आणि साडी नेसली,
पैंजण घातलं, पाटलीन बनले आणि कारणाच्या घरी गेले. सर्वांनी माना खाली घातल्या. पुढं काय होतंय आपण ऐकूया. पितळी पाटीत दिवा लावून पाटलीन गेली चालून, सर्वांनी घातली खाली मान सारी पंगाटची वाणीन. आपला दिवा ते ठेवून निघाला कारणाचा दिवा घेऊन. आपला दिवा तिथं ठेवून निघाला कारणाचा दिवा घेऊन. पितळी पाटीतला दिवा तिथे ठेवला आणि पाटलीन त्या ठिकाणी चालून गेल्यामुळं सर्वांनी खाली माना घातल्या आणि आपल्या जवळचा दिवा तिथे ठेवला आणि कारणाचा दिवा डोकीवरचा घेऊन गुणाजीनं धूम ठोकली. तिथून निघून चालले आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. धूम ठोकली गुणाजीनं शिववरच्या आईला दिवा दावून, पळू लागले वाऱ्याच्या वेगानं माग लागलं धावन. पळतो दिवा घेऊन गुणाजी, पळतो दिवा घेऊन, पळतो दिवा घेऊन गुणाजी, पळतो दिवा घेऊन. गुणाजीनं धूम ठोकली. शिववरच्या आईला दिवा दाखवून पळू लागले. माग धावणं लागलेलं आहे. काट्या कुराडी तलवारी घेऊन लोक पळत आहेत. यश गेलं, यश गेलं म्हणून लोक पळायला लागलेली आहे आणि दिवा घेऊन गुणाजी पळत आहेत. पुढं काय होतंय आपण ऐकूया. 7 असरा सवे घेऊन 8वा मसोबा सोबतीनं, वेताळ बाबा आले धावून मारुती करतो रक्षण. 7 शिवेवर दिवा दावून आला तो यश घेऊन. 7 शिवेला दिवा दावून आला तो यश घेऊन. साती असराला संघ घेतलं, 8व्या मसोबाला सोबत घेतलं. वेताळ बाबा धावून आले मदतीला आणि मारुती रक्षणासाठी सोबत आहे. 7 शिवेला दिवा दाखवून तो मांगवीर वेशीत आला आणि पाटलाला आरोळी ठोकली आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. भल्या पहाटे पाटील दिसला, आरोळी दिली आबाजीला. न थांबता दिवा मी आणला, जागलो वचनाला. शिर उडवावे म्हणून कुणाजी बोलला पाटलाला. शिर उडवावे म्हणून कुणाजी बोलला पाटलाला. भल्या पहाटे पाटील दिसला, पाटलाला आरोळी मारली. ए आबाजी पाटील, न थांबता मी दिवा घेऊन आलोय, वचनाला जागलोय. गावाच्या सुखासाठी, गावाच्या हितासाठी आता ताबडतोब माझं शिर उडव असं म्हणताच पुढं काय झालं आपण ऐकूया. आबाजी पाटील सावध झाला, तलवार घेऊन हाताला एकच घाव मारिला. शिर उडविले पहाटेच्या वेळेला. पडले धरणीला गुणाजी, रक्त उडले भिंतीला. पडले धरणीला गुणाजी, रक्त उडले भिंतीला. आबाजी पाटलांनी ताबडतोब तलवार हातात घेतली आणि गुणाजीच्या मानेवर घाव मारताच शिरधंड वेगळं झालं. शिर उडलं, धंड खाली पडलं, वेशीवरती रक्त उडलं. अशा प्रकारचा हा जो त्या ठिकाणचा प्रसंग आहे तो अंतकरण हेलावून टाकणार आहे. पुढं काय होतंय आपण ऐकूया. शिर पुजिले पाटील वाड्याला, उजवा हात भरला रांजणाला. नालगावच्या मांगानी वेडा दिला धडाला. मांगवाडा गोळा झाला. सारा गाव साक्षीला होता तिथे, सारा गाव साक्षीला. सारा गाव साक्षीला होता तिथे, सारा गाव साक्षीला.
त्यावेळेला मांगोबा रायाचं शिर पाटील वाड्याला पुजलं, उजवा हात रांजणात भरून ठेवला आणि नालगावच्या समाजाची लोक त्या ठिकाणी आली, धडाला वेढा दिला. त्यावेळेला सर्व समाज गोळा झाला आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. आकाशवाणी झाली त्याच समयाला, मांगोबा राया गुणाजी बोलला, काय नेहता नाशिवंत देहाला, लोक लागलं भिवून पळायला. आई आली भेटीला, जागा दिली वाड्याच्या मागच्या बाजूला. आई आली भेटीला, जागा दिली वाड्याच्या मागच्या बाजूला. आकाशवाणी झाली, मांगोबा राया गुणाजी बोलू लागले, अरे काय नाशवंत देहाला घेऊन जाताय. आणि त्यावेळेला आवाज ऐकून लोक पळायला लागले. तेव्हा गुणाजीची आई त्या ठिकाणी आली आणि रडायला लागलेली आहे. ए बाळा गुणाजी, कुठं शोधू आता तुला. आणि म्हणून ती रडती आहे. वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला देहाला जागा दिली आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. देव पाटलाच्या स्वप्नी गेला, धड पडले तिथे तांदळावरी आला. वेताळ साहेब उजव्या बाजूला, मसोबा डाव्या बाजूला. रक्षणाला उभा राहिला, रिधुऱ्याच्या रक्षणाला उभा राहिला. रक्षणाला उभा राहिला, गावाच्या रक्षणाला उभा राहिला. देव पाटलाच्या स्वप्नी गेला आणि जिथे धड पडले वेशीमध्ये तिथे तांदळा उगवलेला आहे. वेताळ साहेब उजव्या बाजूला आणि मसोबादेव डाव्या बाजूला. गावाच्या रक्षणासाठी मारुती, मर्याई लक्ष्मी हे देवस्थान उभे आहेत आणि स्वतः गुणाजी देव म्हणजेच मांगोबा राया ही गावाच्या रक्षणासाठी उभा आहे. नवसाला पावणारं दैवत. पुढं काय होतंय आपण ऐकूया. ताम्रपत्रावर मजकूर लिहिला, जमिनी द्याव्या पुढच्या पिढीला. जर का खोट लागली वचनाला, गुणाजी पुन्हा येईल जन्माला. ऐसा देव बोलला सज्जन हो, ऐसा देव बोलला. गुणाजी बोलला सज्जन हो, गुणाजी बोलला. ताम्रपत्रावर मजकूर लिहिला आहे, पुढच्या पिढीला जमिनी खसायला द्याव्या असे देव म्हणाले. जर का वचनाला खोट लागली तर गुणाजी पुन्हा जन्माला येईल असा देव त्या ठिकाणी बोलला. कथेचा शेवट होत आहे. एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी. धन्यवाद. कथालावली शेवटाला जरी काय एखादा शब्द चुकला, माफ करावे पामराला, माफ करावे पामराला. मनोज दास गातो कथेला, मुकामी सुरडी गावाला. मनोज दास गातो कथेला, मुकामी सुरडी गावाला.